चला आपण स्वागत समारंभाकडे वळतोय, कारण महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे आमचे पाहुणे आज वेळात वेळ काढून निश्चितच या स्पर्धेसाठी उपस्थिती ज्यांनी दाखवली, अजून मान्यवर येत आहेत, म्हणजे या स्पर्धेची क्रेज बघा किती आहे. आणि खरोखरच ज्यांच्या मार्फत आपण उद्घाटन पाहिलं होतं, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आपल्या मीरा भाईंदर शहराचे सन्माननीय भाई प्रभाकर म्हात्रेजी यांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत आलेल्या मान्यवरांचं देखील आम्ही स्वागत करतोय. अंतिम सामना आत्ताच आटपलाय भाईंच्या माहितीसाठी. 1 ओव्हरची मॅच झाली आणि 1 ओव्हरच्या मॅच मध्ये अंतिम सामना विजयी ठरले ते म्हणजे टीम कासारवडली, प्रिन्स 11 कासारवडली. आणि दादा भाईंच्या माहितीसाठी मान्यवर कक्षामध्ये ऑलरेडी संपर्क प्रमुख सन्माननीय नरेश मणेरा साहेब इथे उपस्थित आहेत, दनेश पाटील साहेब उपस्थित आहेत, दिनेशजी नलावडे साहेब उपस्थित आहेत, प्रवेश म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. भाईंचे सुपुत्र प्रवेश म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद. आसनस्थ व्हायचे प्लीज, मी विनंती करतोय आपल्या सगळ्या मान्यवरांना. चला मान्यवरांच्या सन्मानाकडे वळतोय. मी विनंती करतोय ते म्हणजे तर मी विनंती करतोय प्रवीण पाटील साहेब तसेच ऋषिकेश उभे आणि एकूणच मयूर भोईर यांना विनंती करतोय की आपण खास स्वागत करूया, ते म्हणजे नरेश मणेरा साहेबांचं. नरेश मणेरा साहेबांना विनंती आहे की आपला स्वागत समारंभ निश्चितच आपण स्वीकारायचं आहे. नानांना देखील विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया. साहेबांचं खास भाईंचं स्वागत आम्ही करणारच आहोत. जोरदार टाळ्या. सन्माननीय नरेश मणेरा साहेब, वाघबीड परिसरातील सन्माननीय नगरसेवक आणि ठाण्याचं हे कर्तृत्ववान नेतृत्व आज आपल्या मीरा भाईंदर मध्ये आलंय आणि निश्चितच त्यांचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू साहेब. तर आता भाईंचं स्वागत आम्ही करतोय. मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आम्हाला पुन्हा करावंच लागेल, कारण जिल्हा प्रमुख म्हणून निश्चितच भरपूर मोठी जबाबदारी आहे शिवसेनेची आणि युवा सेनेचं हे काम भाई तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, त्यामुळे निश्चितच आपलं मार्गदर्शन देखील आम्हाला हवं आहे. जोरदार टाळ्या भाईंसाठी. प्रभाकरजी म्हात्रे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूर भोईर आणि एकूणच ऋषिकेश उभे यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्वागत सोहळा रंगलाय. दनेशजी पाटील उपजिल्हा प्रमुख, त्यांचं देखील खास स्वागत इथे आम्ही करतोय. मी पुन्हा एकदा मयूर आणि एकूणच ऋषिकेशला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते दनेशजी पाटील साहेबांचं आपण स्वागत करूया, उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे. दनेशजी पाटील साहेब यांचा खास सन्मान इथे केला जातोय. स्पर्धा ज्या ज्या वेळेला शिवसेनेच्या असतात, युवा सेनेच्या असतात, एक वेगळी झळाळी असते आणि खास करून सगळा मंच भरलेला असतो. ही सगळी शक्ती आहे शिवसेनेची, युवा सेनेची आणि एखाद्या संघटनेची. सन्माननीय दिनेश नलावडे साहेब इथे उपस्थित आहेत, माझे नगरसेवक, आणि एकूणच त्यांच्या मार्फत आम्हाला मार्गदर्शन लाभलंय, त्यांचाही खास सन्मान या प्रसंगी आमचे दोन्ही माजी स्थायी समिती सभापती दिनेशजी नलावडे यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही इथे करतोय. तन्मयला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते दिनेशजी नलावडे साहेबांचा हा विशेष सन्मान आम्ही करतोय. ही सगळी क्षणचित्र लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे प्रिन्स मूव्हीज वर, भिवंडीचे एक अप्रतिम चॅनल. थँक्यू. जिल्हा समन्वयक प्रियेश म्हात्रे यांचं देखील खास स्वागत इथे आम्ही करतोय. मी विनंती करतोय ऋषिकेश आणि मयूरला.
उपजिल्हा प्रमुख जयलक्ष्मी सावंत मॅडम यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. सर्वांचं स्वागत आज सर्वांचं होणार आहे मॅडम. उपजिल्हा प्रमुख जयलक्ष्मी सावंत मॅडम यांचा देखील खास सन्मान इथे आम्ही करतोय. थँक्यू सावंत मॅडम. या 2 दिवसात आपलं देखील अतिशय चांगलं सहकार्य आमच्या युवा सेनेला लाभलंय. धन्यवाद. अजून एक महत्त्वपूर्ण स्वागत करूया ते म्हणजे शहर संघटक. महिला संघटना म्हटली तर निश्चितच नेतृत्व लागतं आणि आमच्या गावातील तेजस्वी मॅडम यांचं अफलातून काम आमच्या गावात पाहायला मिळतंय आणि आज अगदी शहराची जबाबदारी त्या घेत आहेत. जोरदार टाळ्या तेजस्वी मॅडमसाठी. त्यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही इथे करतोय युवा सेनेच्या या स्पर्धेमध्ये. वेलकम. थँक्यू मॅडम. असंच सहकार्य आपलं मिळत राहो. अजून एक खास सन्मान विभाग प्रमुख सन्माननीय हुकुमचंद्र अग्रवालजी यांचा. त्यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचंय. विभाग प्रमुख सन्माननीय हुकुमचंद्र अग्रवालजी. ऋषिकेशला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. थँक्यू सर. आणि थँक्यू डीजे. आणि आता एक विशेष सन्मान असा झाला पाहिजे कारण ही स्पर्धा करायची आहे तर मार्गदर्शन हे महत्त्वाचं असतं आणि सन्माननीय प्रवीणदादा पाटील यांचं मार्गदर्शन अफलातून राहिले. जोरदार टाळ्या प्रवीण दादांसाठी झालं पाहिजे. आणि तन्मयला मी विनंती करतोय, नरेश बनेरा साहेबांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते ओके. मी नरेश बनेरा साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रवीण दादांचं स्वागत करूया, त्यांचा सन्मान करूया. कारण या स्पर्धेला अगदी डोळ्यात तेल घालून ज्यांनी काम केलंय आणि मार्गदर्शन केलंय ते सन्माननीय प्रवीणजी पाटील या मीरा भाईंदरचे माजी उपमहापौर आणि निश्चितच माजी नगरसेवक. मात्र आजही त्यांचं नाव नगर परिसरात मीरा भाईंदर परिसरात गाजत असतं आणि शिवसेनेचं हे नेतृत्व असंच अढळ राहो हीच सदिच्छा. धन्यवाद प्रवीण दादा पाटील. सन्माननीय विजयजी शिर्के यांचं देखील खास स्वागत आम्ही इथे करतोय कारण या स्पर्धेमध्ये निश्चितच त्यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लायलंय आणि निश्चितच चांगलं सहकार्य त्यांनी दिलंय या स्पर्धेसाठी युवा सेनेला. त्यांचाही विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही निश्चितच नरेश मणेरा साहेब आणि बाईंच्या शुभ हस्ते इथे करतोय. आता मी विनंती करतोय जयलक्ष्मी सावंत मॅडमना विनंती करतोय की राई गावातील शाखा संघटक अस्मिता पाटील मॅडम आणि ज्योत्स्ना पाटील मॅडम यांचा आपण खास विशेष सन्मान करूया. या दोघींनी या प्लीज. ज्योत्स्ना पाटील मॅडम शाखा संघटक निश्चितच आणि अतिशय चांगलं काम सुरू आहे राई गावामध्ये आणि नेहमी अगदी तेजस्विनी पाटील यांचे राईट हँड आणि लेफ्ट हँड असं म्हणायला हरकत नाही. त्यांचंही करूया कौतुक. अस्मिता पाटील मॅडम यांना देखील आम्ही इथे गौरवान्वित करतोय. आमच्या वहिनी साहेब आहेत. या वहिनी. मला माहिती आहे. आता अजून एक खास सन्मान कारण मगाशी आम्ही ऋषिकेशच्या वडिलांचा सन्मान केला आणि इथे अरुण दादा म्हणजे नानांचा सन्मान होणार नाही असं होणार नाही. एकदा जोरदार टाळ्या नानांसाठी कारण मयूरच्या वडील म्हणून त्यांनी अगदी परिवारासारखं इथे काम केलंय. या स्पर्धेकडे लक्ष दिलंय. संपूर्ण परिवार त्यांचा इथे उपस्थित राहिलाय. अगदी जावई बापू, त्यांची मुलगी, त्यांच्या मिसेस, स्वतः मयूर खुद्द. एकदा जोरदार टाळ्या भोईर परिवारासाठी.
मनापासून धन्यवाद नाना तुमचं. आणि मी जयराम साळवीजी पदाधिकारी आहेत सावंतजी यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. जयराम सावंत साहेबांना विनंती करतोय की पुढे यायचं प्लीज आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सावंत साहेब त्यांची देखील आज उपस्थिती प्रार्थनीय राहिली आहे आणि हा विशेष सन्मान जयराम सावंत साहेबांचा. मात्र इथे मयूरचा खास सन्मान केला जातोय तो म्हणजे भाईंच्या शुभ असते. कारण ही एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते नवघर गावची युवा सेनेची एवन जोडी. आज अगदी काळ्या पठाणीमध्ये ही दोघंही वावरलेत. अभिनंदन. सावंत साहेबांचा देखील खास सन्मान करूया आपण. सावंत साहेब या. थांब मयूर मयूर थांब देतोय. सर्व मान्यवरांचे सन्मान होणं गरजेचं आहे. गोरख पाटील साहेब यांना देखील विनंती करतोय की त्यांनी देखील पुढे या आणि त्यांचा देखील खास सन्मान इथे आम्ही करतोय. गोरख पाटील साहेब. तसेच आमच्या तन्मयीचा देखील एक खास सन्मान झाला पाहिजे कारण ही एवन जोडी आहे. मात्र एवनच्या जोडीच्या मागे कोणीतरी राहिलं पाहिजे होतं. तन्मयीने चांगलं काम केलंय. मी विनंती करतोय. तसेच करण भोईर याला देखील विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं आहे. आपला देखील खास सन्मान इथे होणार आहे. कारण या प्रसंगी इथे सन्माननीय लक्ष्मण जंगम साहेब इथे उपस्थित झालेत. उपजिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे. त्यांचाही खास सन्मान या प्रसंगी आम्ही करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या या युवा सेनेसाठी. लक्ष्मण जंगम साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचा देखील उपजिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे. त्यांचा देखील खास सन्मान इथे आम्ही करतोय. मी विनंती करतोय मयूर आणि ऋषिकेश यांना की सन्माननीय लक्ष्मण जंगम साहेब आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. तसेच करणचा देखील खास सन्मान इथे आम्ही करतोय. हे सगळे युवा सेनेचे अगदी धडाडीचे पदाधिकारी आहेत. करणचा देखील विशेष सन्मान आम्ही करतोय. तसेच आय थिंक लव मुंडेकर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही स्वागत करणार आहोत. लव मुंडेकर या प्लीज. लव मुंडेकर यांचा देखील विशेष सन्मान आम्ही इथे करतोय. दे ना आशिष पाटील जय मल्हार ग्रुपचे सन्माननीय आशिष पाटील यांचा देखील अतिशय चांगला सन्मान इथे आम्ही करतोय. या आशिष. या आशिष. मोनिश पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील जॉईन करायचंय. त्यांचा देखील विशेष सन्मान इथे. प्रियेश पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आशिष पाटील जय मल्हार ग्रुपचे आणि मोनेश यांचा विशेष सन्मान आम्ही इथे करतोय. हा करतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला पवन तारा विनायक गरज यांनी देखील अप्रतिम सहकार्य दिले. त्यांचंही आम्ही मनापासून कौतुक करतोय. मला वाटतं सर्व मान्यवरांचे सन्मान इथे झाले आहेत. कोणाचा जर राहिला असेल तर प्लीज क्षमस्व. कारण आमचा प्रयत्न आहे प्रत्येकापर्यंत हा सन्मान पोहोचवणं. आमच्या पंचांचा आता विशेष सन्मान.
चला आमचे मॅच ऑफिशियल्सना मी विनंती करते, संजय पॉलजी या प्लीज, त्यांचा देखील विशेष सन्मान आम्ही करतोय. मी धनेश पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅच ऑफिशियल जे आपले पंच आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. संजय पॉलजी धनेश पाटील साहेबांना. ओके ओके थैंक यू संजय पॉल जी. नेक्स्ट अंपायर ललित शर्मा जी, आइए प्लीज. मैन फ्रॉम विरार ललित शर्मा जी, थैंक यू सर. मी विनंती करतोय धनेश पाटील साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते हे सन्मान व्हायला पाहिजेत. आमचा गुणलेखक मित्र सूरज जाधव साठी टाळ्या झाल्या पाहिजे, त्याचाही सन्मान आपण इथे करणार आहोत. 100 ही स्पर्धा हाताळली, कोणताही जेवणाचा ब्रेक नाही, कोणताही लू ब्रेक नाही. मात्र अफलातून मी जंगम साहेबांना विनंती करतोय, लक्ष्मण जंगम साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. सूरज जाधव अजून हाय सन्मान पुढचा सन्मान आहे तो म्हणजे प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट, भिवंडी परिसरातील एक अग्रगण्य चॅनल प्रिन्स मूवीज. संजय यांचा खास सन्मान आम्ही इथे करतोय प्रिन्स मूवीजचा. या मुलांची कामगिरी देखील अप्रतिम झालंय. आज जेवण मिळेल की नाही मिळेल याची पर्वा न करता अगदी डोळ्यात तेल ओतून काम झालंय. जोरदार टाळ्या प्रिन्स मूवीज साठी. आता अजून टाळ्या वाजूया, आमचा आवाज ज्यांनी सांभाळला वक्रतुंड साऊंड, आपण या आपला एक खास सन्मान वक्रतुंड साऊंड. हॅलो 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 हॅलो. या स्पर्धेसाठी जी आपण सगळे अरेंजमेंट्स बघतोय, पवन तारा विनायक गरड त्यांचा आम्ही मनापासून कौतुक करतोय. मात्रे ब्रदर स्पोर्ट्स तसेच बियाला स्पोर्ट्स राहुल यांचं देखील मनापासून कौतुक.
तसेच यस अनिकेत उभे यांचं देखील कौतुक आहे, त्याचं देखील खास स्वागत इथे आम्ही करतोय. या स्पर्धेसाठी अतिशय चांगले जे आपण सहभाग चिन्ह आपण बघतोय अफलातूनरित्या फॉर्म करण्यात आहे. थँक्यू व्हेरी मच अनिकेत उभे. आणि आज या दोन्ही मंडळीच्या परिवारांनी अतिशय चांगली साथ दिली. धन्यवाद धन्यवाद. आपण बघतोय स्वागत समारंभ संपलाय, मात्र आता मी सन्माननीय लक्ष्मण जंगम साहेबांना विनंती करतोय की एकूणच या स्पर्धेविषयी आणि युवा सेनेविषयी त्यांना मार्गदर्शन पर प्लीज 2 शब्द. मी तुला एक 5 मिनिटांनंतर कॉल करतो, 5-10 मिनिटांनंतर. ओके. युवा सेना प्रीमियर लीग 2024च्या वतीने आयोजित हा क्रिकेटचा भव्य दिव्य सामना देशाचा आणि महाराष्ट्राचा ज्यांनी पूर्ण जगामध्ये नावलौकिक केलं त्या सचिन तेंडुलकर मैदानामध्ये हा तुमचा क्रिकेटचा हा सामना या ठिकाणी संपन्न झाला. आज मला असं वाटतं 16 टीम तुमच्या ह्याच्यामध्ये खेळल्या आणि 16 मध्ये कासार वडवलीवाल्यांचा नंबर 1 आला नाही का. आमचा उपविभाग प्रमुख सुशांत म्हणून आहे आणि त्याची टीम आहे. आणि कासार वडवली म्हणजे आपले संपर्क नेते मनेरे साहेबांचा भाग. तगड्या माणसाची माणसं हमेशा पुढं असतात नाही का. पाठीमागं तसा मजबूत असला का जोर येतो की नाही. आणि अभिनंदन कासार वडवलीवाल्यांचं. पण कधी कधी जिंकणाराच्या अगोदर आपण बक्षीस देतो ते जे क्रमानं 1, 2, 3, पण आपण बक्षीस देताना चढत्या क्रमानं देतो. 1 नंबरवाल्याला लास्टला देतात नाही का, है ना. आणि ते बक्षीस देण्याच्या पाठीमागचा उद्देश असा असतो का यावेळेला तुम्ही असं 1 पासून पुढं मोजला जाता, पण हा तुमचा जो विषय आहे तो पुढून पाठी मोजत येतात. म्हणजे पहिलं 3 नंबरवाल्याला दिलं, 2 नंबरवाल्याला. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये जो 2nd नंबरला असेल तो येणाऱ्या काळामध्ये 1ल्या नंबरवरती जाईल, अशा पद्धतीची मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. तुम्ही जेवढे या सगळ्या टीम ज्या या ठिकाणी सहभागी झाल्या आणि अतिशय उत्कृष्ट चांगल्या रीतीने तुम्ही खेळलात, मला प्रवीण पाटलांना धन्यवाद द्यायला लागेल. प्रवीणजी, तुम्ही पोरांना प्रोत्साहन चांगलं देत आहे. भाई कधी क्रिकेटचं कधी काही संबंध आला की नाही आला? हो ना. धनेश पाटलाचं कधी काय? हो ना. अच्छा. तर हे सगळे बऱ्यापैकी क्रिकेट प्रेमी आहेत. आणि मला असं वाटते का आता हा सचिन तेंडुलकर मैदानामध्ये तुम्ही खेळलात. येणाऱ्या काळामध्ये आपण गेल्या कित्येक वर्षापासून लोकांचं या मीरा भाईंदरचं स्वप्न आहे का वेस्टचं जे सुभाषचंद्र बोस मैदान आहे हे येणाऱ्या काळामध्ये या मुंबईच्या वानखेडे मैदानाच्या धर्तीवरती हे मैदान बनेल. आणि ही वस्तुस्थिती आहे. एक दिवस हे असं मैदान तयार होईल आणि तुमच्यापैकी एक कोणतरी जिल्हा लेवल, राज्य लेवल आणि आंतरराज्य लेवलवरती तुम्ही खेळाल, अशा पद्धतीची या ठिकाणी भावना व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. उपस्थित मला असं वाटतं आमचे संपर्क नेते, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, इथले तुमचे स्थानिक नगरसेवक. हो इकडे बघा, जरा मेहनत केलीत ना, चेहऱ्यावर हसा ना जरा, असं काय करता. एवढी मेहनत केले. इथला नगरसेवक बघा, एवढा बारका नगरसेवक जरी उंचीनं असला तरी हे सगळं आजूबाजूला कार्यक्रम चांगले केलेत. बरोबर आहे की नाही? हा, काम मोठं आहे. नाहीतर इथं या परिसरामध्ये राक्षसांनी सगळे गिळून टाकलं असतं. आता तर बघा कुठं कुठं कोणी काय काय केलं, त्यांची सगळ्यांची सुरुवात झाली या हप्त्याभरामध्ये. हां, आम्ही हमेशा सांगत असतो, ज्याने म्हणून संगतीच्यांना त्रास दिला, ज्याने म्हणून संगतीच्यांना अंधारात ठेवलं, ज्याने म्हणून संगतीच्यांना वापरून आपला फायदा केला, त्यांचा समाचार समाज घेतो. आणि येणाऱ्या काळामध्ये मीरा भाईंदरमध्ये सुद्धा तसे समाचार तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही सगळे युवक क्रिकेट खेळाच, पण मी या आजच्या तुमच्या शेवटच्या दिवसाचा आणि तुमचा सर्वांचा जो फायनलचा विषय आहे त्या दिवशी तुम्हाला एक विनंती करतोय
का महाराष्ट्राच्या हितासाठी, या शहराच्या हितासाठी आणि सर्व समाजाच्या हितासाठी, तुमच्या युवकांच्या हितासाठी उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहाल अशा पद्धतीची विनंती करतो. परत एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता मी विनंती करतोय सन्माननीय नरेश मनेरा साहेबांना की एकूणच या कार्यक्रमाविषयी 2 शब्द. सन्माननीय व्यासपीठ, मला माहीत आहे का तुम्ही सगळे लोक याची वाट बघताय, म्हणून मी तुमचा अधिकचा वेळ देत नाही. परंतु कासारवडोली संघाचं मी खरोखरच अभिनंदन करतो. कारण जेव्हा मी इथे या ठिकाणी आलो तेव्हा कोणीतरी सांगितलं मला तुम्ही लोक खेळता, माझ्या मनात जरा धाकधूक होती. म्हटलं आपला पायगुण तुमच्यासाठी खराब नसावा. हां, तर खरोखरच मी आलो आणि तुम्ही जिंकलं त्याबद्दल खरोखरच मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान वाटलं. मी इकडच्या आमच्या सगळे युवा सैनिकांना धन्यवाद देतो. एक चांगलं नीटनेटकं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि यापुढे अशाच प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आपण भरवाव्यात आणि इकडच्या आजूबाजूच्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं एवढंच मी बोलतो. आणि पुन्हा तुम्हा सर्वांचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मात्र अजून एक विशेष सन्मान बोलण्यापेक्षा त्यांचं कौतुक झालं पाहिजे. या स्पर्धेसाठी हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि त्यानंतर या मैदानाची साफसफाई, मला वाटतं इथे या पवार इथे उपस्थित आहेत, ग्राउंड्समन आमचे, कोणी उपस्थित असेल तर प्लीज या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ग्राउंड्समन कुणी आहे का इकडे? कारण 2 दिवस अतिशय चांगली मेहनत त्यांनी इकडे घेतलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या ग्राउंड्समनसाठी. धन्यवाद. चला वळतोय आता इंडिव्हिज्युअल पारितोषिकाकडे. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तो म्हणजे लखन जाधव. फायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील लखन जाधवच आहे. त्यामुळे विनंती करतोय लखन जाधव इथे असेल किंवा कृतिक थळी कोणी या प्लीज. आहे का इथे लखन जाधव? या लवकर. आहे तिकडे? या जोरदार टाळ्या लखन जाधव साठी. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच आणि अंतिम सामन्यात देखील मॅन ऑफ द मॅच. जंगम साहेबांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. कासार वडोली एक्सप्रेस लखन जाधव, अफलातून क्रिकेट. मॅन ऑफ द मॅच हे टी शर्ट त्याला प्रदान केलं जात आहे. अभिनंदन अभिनंदन इथे लखन जाधवचा. चला वळतोय आता बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे. ती ट्रॉफी प्लीज इकडे आणायची. आणि मी आमच्या जेवढ्या इथे महिला आहेत त्यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचे. सावंत मॅडम आपण देखील पुढे या. तेजस्विनी मॅडम, ज्योत्स्ना मॅडम, अस्मिता मॅडम आणि निश्चितच ताईंना विनंती करतोय की या आपण सर्वांनी या. सर्वांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर फक्त एक ट्रॉफी घ्या. हां असू दे तिथे त्याला उभं राहायला सांग. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज, टीमचं नाव आधी घेतोय मी. उत्कृष्ट गोलंदाज आहे रॉयल स्टनर. येस, राकेश सुवर्ण, बेस्ट बॉलर इन दिस टुर्नामेंट. हॅट्रिक केली होती आणि नो डाऊट 6 गडी बाद केले होते 3 इनिंग मध्ये. टीम रॉयल स्टनरचा राकेश सुवर्ण ठरलाय बेस्ट बॉलर. आणि निश्चितच इथे आपण राकेश सुवर्णाला बघतोय. उत्कृष्ट गोलंदाज, युवा सेना प्रीमियर लीग मीरा भाईंदर मधील राकेश सुवर्ण, टीम रॉयल स्टनर. आता वळतोय उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे. मी सन्माननीय दिनेशजी नलावडे साहेब, धनेशजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते देण्यात यावं. मी प्रवीणदादा पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील जॉईन करा. उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर इन दिस टुर्नामेंट, 3 इनिंग 57 धावा. आणि टीमचं नाव जर बघितलं तर रॉयल स्टॅनर मीरा रोड आहे. रियाजची 3 इनिंग कोणी विसरणार नाहीये. 50 धावा एका इनिंग मध्ये अफलातूनरित्या कुठल्या होत्या. रियाज नसेल तर प्लीज कोणीतरी पुढे या. यस अश्विन ये. अश्विन टीम कॅप्टन इथे आलाय. जोरदार टाळ्या रियाज साठी. व्हॉट अ बॅटिंग.
आणि या एकूणच स्पर्धेतली हाफ सेंचुरी, एकमेव हाफ सेंचुरी रियाजनं ठोकली होती. 6 षटकार ठोकले होते एका इनिंग मध्ये. वेल प्लेड रियाज. मात्र मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण आहे हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय या भाईंना, तसेच नरेश मणेरा साहेबांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचं आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर. यावेळेला संघ बदललाय. संघाचं नाव आहे प्रिन्स 11 कासार वडवली आणि खेळाडू आहे येस आकाश रिपट. कुठे आहे आकाश रिपट? अरे त्या बाजूला काय चालू आहे एक्झॅक्टली मला कळेल का? जोरदार टाळ्या आकाश रिपट साठी. या हंगामामध्ये अगदी अशा फॉर्म मध्ये आहे की प्रत्येक वेळा ट्रॉफीला हात लावतोय तो. हा आहे कासार वडवलीचा आकाश रिपट. अभिनंदन इथे आकाश रिपटचा मॅन ऑफ द सिरीज. येस आकाश, 2 शब्द नक्कीच तुला बोलावे लागणार आहेत. आकाश प्लीज. आय थिंक माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. थँक्यू. तर वळतोय उपविजेत्या संघाकडे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी उभं राहायचं आहे आणि कारण हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहे. टीम रॉयल स्टनर उपविजेता ठरलाय. रोख रक्कम आहे ती म्हणजे 50,000 रुपये आणि जळालता चषक, द्वितीय चषक आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तर टीम रॉयल स्टनर आगे आइए प्लीज. जुनेद भाई आप भी चलेंगे, आ जाओ. जोरदार टाळ्या टीम रॉयल स्टनर मिरर साठी. अश्विन, राकेश सुवर्णा, आमिर शेख, दानिश वेलबोल्ड यार. वेल प्लेड टीम. आणि मी विनंती करतोय थोडंसं खाली बसायला हरकत नाहीये तुम्ही. आमचे सगळे मान्यवर दिसू द्या. एकदा जोरदार टाळ्या टीम रॉयल स्टनर साठी. उपविजेता ठरलाय युवा सेना प्रीमियर लीग 2024 मधील पर्व पहिलं टीम रॉयल स्टनर. थँक्यू रॉयल स्टनर. अभिनंदन तुमचं. मात्र पुन्हा एकदा निश्चितच मनापासून कौतुक आमच्या सगळ्या मान्यवरांचं, मनापासून आभार आमच्या सगळ्या आयोजकांचं, मनापासून आभार आमच्या सगळ्या क्रिकेटपटूंचं आणि मनापासून आभार आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं. अंतिम विजेता टीम कॅप्टनला विनंती करतोय की आधी वर या. टीम कॅप्टन मिस्टर तो बोलणार येस मी विनंती करतोय प्रसाद तांडेल बोलणार, मला माहिती आहे. प्रसाद, सगळ्यात अगोदर तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रतिम आहे. मात्र या स्पर्धेविषयी काय म्हणशील? प्रथमतः आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मयूरचा आणि त्यांच्या सर्व मित्रांचा मी आभार मानतो. कारण की मयूरने जेव्हा ही स्पर्धा भरायची होती तर त्यांनी प्रथम मला फोन केला होता का प्रसाद मला स्पर्धा भरायची आहे, कसं काय. मी त्याला थोडी मदत केली आणि एकदम 1 नंबरची मीरा भाईंदरमधील ही स्पर्धा आज आम्ही खेळलो आणि जिंकलो. त्याच्याबद्दल मयूरचं त्या सर्व मित्रांचा आभार मानतो. आणि मगाशी नरेश मनेरा साहेबांनी जे सांगितलं की त्यांचा पायगुण कसा होता, तुला काय वाटतंय? त्यांचा पायगुण आमच्या गावासाठी आमच्या याच्यासाठी चांगलाच आहे. थँक्यू व्हेरी मच. तर हा होता प्रसाद तांडेल. मात्र आता संपूर्ण टीम मेंबर्सना मी विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचं आहे. रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि जळालती युवा सेना ट्रॉफी. आनंद होतोय आम्हाला देताना टीम प्रिन्स 11 कासार वडवली.
पवन तारा विनायक यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त